श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत त्या सर्व दूर हो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आहे की आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्तगुरूंचंच नाव घेऊन म्हणा किंवा दत्तगुरूंना स्मरण म्हणा आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत पहा. आणि या वस्तू जाळल्याने पहा आपल्या घरामधील सर्व म्हणजे पहा आपलं संकट जे असतील आपल्यावरती ते सर्व दूर होणार आहेत किंवा आपला पितृदोष अडचणी सगळ्या समस्या सगळे विघ्न आपल्यावरचे दूर होणार आहेत. आपला पितृदोषसुद्धा कमी होणार आहे. याप्रमाणे आपलं सर्व दारिद्र्य नष्ट होणार आहे. म्हणजे पहा आपण जसं आपण करतो आपण ते मनापासून आणि श्रद्धेने करायचं पहा नक्कीच ते त्या पद्धतीने होत असतं. तर पहा आपल्याला आज दत्त जयंती आहे तर आपण दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तर आपण जाणारच आहोत किंवा आपण घरी पण पहा आपण दत्त महाराजांची पण आता कोणाच्या घरी जर बनवत असतील म्हणजे पहा दत्त महाराजांचा आपण पाळणा वगैरे करत असतो किंवा घरी पण आपल्या दत्त जयंती साजरी करत असतील तर अतिशय उत्तम आहे पहा चांगलं आहे. आणि ज्यांना नाही ते पहा मंदिरात किंवा केंद्रामध्ये तर जातच असतात किंवा मी तुम्हाला पहा औदुंबर वृक्षाला पण जल वगैरे अर्पण करायला सांगितले ते तुम्ही केलं असेल. तर पहा आपण आज दत्त जयंतीच्या दिवशीच पौर्णिमा पण आहे आणि परत पहा आज अन्नपूर्ण मातेचं पण आज जयंती आहे. तर पहा आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्ण माता नसेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम आहे आपण अन्नपूर्ण मातेला घरी आणण्यासाठी. आणि आज आपल्याला आवर्जून तर आपल्या अन्नपूर्ण मातेची आपल्या घरामध्ये पूजा वगैरे आपल्याला करायची आहे. आणि आपण दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करतो तो सत्यनारायण पण आपल्याला करायचा आहे. परत अजून पहा आपण कलश जो स्थापन करतो आपल्या कुलदेवीचा म्हणून आपल्या घरामध्ये तो पण आपल्याला कलश आपल्याला त्याच्यामधलं पण पाणी आपण नवीन भरायचं आहे पहा. पहिलं पाणी विसर्जन करायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये पण भरायचं आहे. कलश पण आपल्याला स्थापन करायचा आहे. आणि चला तर मग आता पाहूया की आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला उंबरठ्यावरती आपल्या जाळायच्या आहेत. तर पहा आपल्या दत्तगुरूंचं श्री गुरुदेव दत्त आपल्याला देवघराच्या समोर बसून पण आपल्याला आज दत्त जयंती आहे पहा आणि आज पौर्णिमा आहे. आपण आपल्या कुलदेवीचं पण नाव घेऊ शकतो. आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं पण स्मरण करू शकतो. आपल्या दत्त महाराजांचं पण स्मरण करू शकतो. तुम्हाला जिथे जास्त श्रद्धा आहे तुम्ही ते स्मरण करायचं आहे पहा. आपल्याला देवघराच्या समोर पण बसायचं आहे. आणि त्यानंतर पहा आपल्याला एका पंक्तीमध्ये म्हणा किंवा आपल्या जो आपण कापूर वगैरे अगर म्हणजे आपण आरती करताना किंवा कसं आपण ज्यामध्ये जाळतो आपल्याला ते घ्यायचं आहे. आणि आपल्याला कापूर लागणार आहे पहा. आपल्याला लवंग लागणार आहे. आणि तुमच्याकडे जर लवंग असेल आणि अजून तुम्ही मिरे वगैरे घेतले तरी पण चालणार आहे पहा. आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत किंवा फक्त लवंग घेतली तरी पण चालणार आहे पहा. आपल्याला आपल्या घराच्या समोर आपण देवघराच्या मध्ये स्मरण देवाचं केल्यानंतर आपल्याला तसंच आपल्याला बाहेर यायचं आहे. आपल्या घराच्या समोरचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती आपल्याला ते एका पंक्तीमध्ये किंवा आपण जे काही घेतलं असेल बाऊल वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला कापूर टाकायचं आहे पहा. कापूर त्यामध्ये परत आपल्याला लवंग टाकायचे म्हणजे कापूर पेटवायचं आहे त्यामध्ये आपल्याला लवंग टाकायचं आहे. परत आपण अजून थोडं कापूर जर संपत आलं असेल आपण अजून कापूर टाकायचं आहे. अजून आपल्याला लवंग टाकायचं आहे. असं आपल्याला 2-3 वेळेला आपल्याला जेवढ्या वेळा आपल्याकडून शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्याला करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला उंबरठ्यावरती जाळायचं आहे पहा. त्याचा धूर आपल्या पूर्ण घरभर पसरेल कारण आपण उंबरठ्यावरती जर ठेवलं तर हव्या जी येते त्या हवेने आपल्या पूर्ण घरभर तो धूर जातो आणि आपल्या घरातील पूर्ण बाधा नकारात्मक शक्ती वगैरे सर्व ते त्या सुगंधाने आणि ते जे आपण धूर करतो कापराचा आणि लवंगाचा त्या धुराने सर्व आपल्या घरामध्ये नष्ट होतात किंवा पितृदोष वगैरे जे काही असेल ते आपलं सर्व दूर होतं पहा. आणि आपल्यावरती संकट वगैरे पण कमी होतात. ही मी याआधी पण एकदा कधी सांगितलं होतं पहा म्हणजे लक्षात नाही माझ्या पण सांगितलं होतं. किंवा या पलीकडे पहा कापूर कोण पण केला जातो पौर्णिमेची. तुम्ही ना हे दर पौर्णिमेला आता आज पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे अन्नपूर्ण मातेची जयंती पण आहे. मग तुम्ही हा जो उपाय आहे ना हा दर पौर्णिमेला किंवा दर आपण अमावस्येला किंवा तुम्ही आपल्या गुरुवारी रविवारी असं या पद्धतीने पण शनिवारी रविवारी असं पण करू शकता किंवा फक्त पौर्णिमेला फक्त अमावस्येला असं पण करू शकता पहा. कापूर कोण पण म्हणजे ते पण केलं जातं पहा. कारण आपण आता एक नारळ घ्यायला लागतो आणि ते नारळावरती आपल्याला 5 किंवा 7 म्हणजे तेवढ्या वेळेला आपल्याला कापूर ठेवायचा आणि तो आपल्या घरावरून उतरायचा असतो. असा गोल आपल्याला जसं आपल्या घड्याळाचे काटे फिरतात तसं आपल्याला उतरायचा असतो. असं आपल्याला 5 वेळा किंवा 7 वेळा म्हणजे 5 कापराच्या वड्या किंवा 7 कापराच्या वड्या लागतात आणि आपल्याला तेवढा वेळा तो उतरायचा असतो.
आणि आपल्याला तो कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा असतो आपल्या घराच्या वरून उतरून. या पद्धतीने पण आपण कापूर कोणचं पण करू शकतो किंवा हे पण जाळायचं करू शकतो. तर तुम्हाला जे जमेल ते तुम्ही नक्की करा. आणि मला एवढी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती की तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मग मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून पुढं बेलचं बटन नक्की दाबा, कारण जेणेकरून जे काही माझे नवीन व्हिडिओ येत आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम पोहोचतील. चला तर मग तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.